वापरणार नाही. कसं आहे की जे सोडून गेले त्यांचं विश्लेषण आपण करा, नक्की करा की ज्यांना सगळं दिलं. गिरीश महाजन साहेबांनी आपल्या एखाद्या जेनेटिक वारसाला द्यावं ते सगळं दिलं, ताकद दिली, नाव दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून रस्त्यावरच्या लोकांना उचलून आमदार केलं, खासदार केलं. आणि ते जर वैयक्तिक स्वार्थापोटी सोडून जात असतील तर मला असं वाटतं खानदेशातली जनता ही राज्यात सर्वाधिक सुजाण मतदार आपल्या खानदेशात, असं माझं खानदेशवासी म्हणून एक मत आहे. लोक या निवडणुकीमध्ये त्यांना नक्की उत्तर देतील. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीचं गिरीश महाजन यांचं नाव ती झूल अंगावर घेऊन मिरवत होता. आता तुम्हाला तुमच्या ताकदीनं जिल्ह्यात, राज्यामध्ये काय करता येते ते आम्ही देखील बघू. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. त्यांनीच एक उमेश पाटील एक प्रश्न विचारलेला आहे की पहिले पक्ष, पहिले देश, पक्ष, नंतर स्वतः, असं तुम्ही आता तुम्ही एक यांच्यामुळेच आमदार झाला, खासदार झाला असं म्हणतायत. ते त्यांचा प्रश्न आहे, हा माझा नाही. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही असं मला सध्या असं कसं करताय. खूप चांगला प्रश्न आहे. असं असतं की शेवटी या राजकीय व्यवस्थेमध्ये, या राजकीय सिस्टीममध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठेतरी एक नेतृत्व असतं आणि ते नेतृत्व संघटन घडवण्याकरता वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना आणत असतं. आणि आदरणीय उत्तमराव पाटलांपासून खानदेशाला ती परंपरा आहे. नेते घडवणारे नेते या मातीमध्ये झाले आणि म्हणून भारतीय जनता पक्ष वाढला. आपण एक लक्षात घ्या की मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की तुमच्या जागी दुसरा कोणी असता त्याला सुद्धा संघटना, मी कालही बोलताना हे बोललो की संघटना आणि संघटनेमध्ये आमचे नेते गिरीश भाऊ हे खानदेशामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च स्थानी येतात. शेवटी संघटन काय, आम्ही भारतीय जनता पार्टी एक परिवार म्हणून काम करतो. आमच्या परिवाराचे ते कुटुंब प्रमुख आहेत आणि संघटना ही नेत्याला बांधील असते आणि आम्ही अतिशय शिस्तीने चालणारा पक्ष होता. आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्ष हा कुटुंब आहे आणि प्रत्येक कुटुंबाला एक कुटुंब प्रमुख असतो. म्हणजे घरातल्या एखाद्या मुलाला सगळं काही द्यायचं आणि त्याच्या मनासारखं झालं नाही की त्यांनी सगळं लाथाडून निघून जायचं. मला असं वाटतं की आपली पात्रता काय आहे ती येत्या निवडणुकीमध्ये जे सोडून गेले त्यांना कळेल. आणि केवळ कमळामुळं, भाजपमुळं, गिरीश महाजन यांच्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळं, भाजप या कुटुंबामुळं आपल्याला सगळं काही मिळालं होतं. कुटुंब सोडल्यानंतर एखाद्या वांड मुलाचे, व्रात्य मुलाचे कसे हाल होतात तसं मला दिसतंय. पण मला आमची ती संस्कृती नाही. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, कारण ते माझ्या तालुक्यातले, मला सगळं माहिती आहे. एसटी स्टँडवर आंदोलन करणारा, एसटी स्टँड धुणारा, झाडू मारणारा आणि तिथून कुठेतरी वर्तमानपत्राच्या चौकटीत आपलं नाव छापून येतंय का हे याच्यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता गिरीश भाऊंनी उचलला, भारतीय जनता पार्टीने उचलला आणि त्यांच्यातला स्पार्क बघितला, त्यांना संधी दिली. असं असतं की सातत्यानं आपल्याला पदं मिळत जात आहेत. आणि आपण आत्ता इथं बघितलं की आमची संघटना काय आहे. आमच्या आत्ताचे उमेदवार आदरणीय स्मिताताई याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे की संयम बाळगला तर भारतीय जनता पार्टी कसं भरभरून देते. आता घेणाऱ्याची झोळीच फाटलेली असेल त्याला आम्ही काही करू शकत नाही. आमचं शीर्षस्थ नेतृत्व आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बाबतीत काय प्रकार घडला होता आपल्याला माहिती आहे. पण आज ते भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आहे. ते आमचं राज्याचं सर्वोच्च नेतृत्व आहे. ते राज्याचं नेतृत्व करतायत. ही भाजप आहे, हा भारतीय जनता पक्ष आहे. पण तुम्हाला थोडी वाट बघायची सवय जर नसेल, थोडी कळ काढायची सवय जर नसेल, आणि माझं प्रति आव्हान आहे की नेमक्या अशा काय तक्रारी झाल्या होत्या त्या जाहीरपणे वंदेश पाटलांनी सांगितलं पाहिजे. गिरीश भाऊ तेवढे प्रगल्भ नेते, भाऊ बोलले नाही. याचा अर्थ त्यांनी गिरीश महाजन यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेत्यावरती टीका करायची. कसं आहे, खानदेशी जनता इतक्या लवकर पुकाराला उतराई होणारी नाहीये. लोकांना देखील याचं वाईट वाटेल, लोक व्यथित होतील. सगळं तुम्हाला मिळतंय आणि एक दिवस तुम्हाला सांगितलं पक्षाने थोडी वाट बघा तर सगळं लाथाडून निघून जायचं. याला खानदेशी जनता उत्तर देईल असं मला वाटतं. भाजपमध्ये ऐकून घेतलं जात नाही, आपलीच टिमकी वाजवली जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण असं आहे की जो माणूस पक्ष सोडून जातो त्याला सांगण्यासारखं काहीच नसलं त्यावेळेला अशा पद्धतीची उत्तर दिली जातात. म्हणजे हे इतकं व्यथित करणार आहे
आणि आपण इतक्या लवकर इतकं बेईमान कसं होऊ शकतो याचं अलीकडच्या राजकारणातलं इतकं दुर्दैवी उदाहरण दुसरं कुठं असेल असं मला वाटत नाही. आणि आपल्यालाही सगळं माहिती आहे, आपल्यापासून काही लपलेलं नसतं, आतल्या सगळ्या बित्तम बातम्या आपल्याकडे असतात. मला फक्त इतकंच सांगायचं आहे या क्षणाला की आपल्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही म्हणून सूर्यावर थुंकण्याचा प्रकार.